पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। कमिंग। सॉरी, मी डिस्टर्ब केलं का? मी नंतर येते। अमूल्या, थांब। अमूल्य, अगं तू राजीनामा दिलास, तेही मी नसताना का? अगं तू माझी बहीण आहेस म्हणून तुला जॉब नाही दिलाय आम्ही। हा, तुझ्या टॅलेंटमुळे तुझी निवड झाली आहे आणि तू सोडताना एकदाही बोलली नाहीस। काही प्रॉब्लेम होता तर फोन करायचा होतास ना। तू सरळ तुझा राजीनामा वेदांकडे का दिला? टास्क ज्यांनी दिलं होतं राजीनामाही त्यालाच देणार ना। पण तो टास्क तू पूर्ण केला होतास, मग का दिला राजीनामा? आता तर काहीच गरज नव्हती, म्हणजे अट तर तीच होती ना। जाऊ दे ना दादा, मी वहिनीलाही सांगितलंय। हे बघ दादा, तुम्हा दोघांना कधीही काही मदत लागली तर मी आहे। मी वाटलं असं वर्क फ्रॉम होम करेन। पण मला तू इथे हवी आहेस अमूल्य। तुझा राजीनामा मी मंजूर नाही करणार आहे। तुझ्यासाठी मी वेदांतला त्याचे नियम मोडायला लावले। तू पहिली मुलगी आहेस या ऑफिसमध्ये जिथे वेदांत मुलींना प्रवेश देत नाही। हे बघ, तुझे जे काही वाद आहे, जे काही भांडण आहे, ते वेदांची। पण तो टास्क पूर्ण झाल्यावर तुझा त्याच्याशी काहीही संबंध येणार नाही। मी जबाबदारी घेतो। मी मोठा भाऊ आहे तुझा, तू आम्हाला रिपोर्ट करणार आहेस। दादा हे बघ, मला माहितीये तुला खूप वाईट वाटतंय, पण अमूल्य, काय झालंय? तू माझ्यापासून काहीच लपू नकोस। सॉरी दादा, मी तुला सगळं काही सांगायला हवं होतं, पण ऍक्च्युली हा टास्क पूर्ण होण्याच्या आधीच माझं ठरलं होतं की मी राजीनामा देणार आहे। पण का? मी नाही सांगू शकत ते। बघ अमूल्य, प्लीज सांग। अगं तू माझी बहीण नसतीस ना तरीही मी तुझी बाजू घेतली असती। इतकी तू हुशार आहेस। नाही, मी तुझ्यासारखी एम्प्लॉई नाही गमावू शकत। वेदांत खूप विचित्र वागतो माझ्याशी। मी आधीचं सगळं विसरून कामाला लागले होते, पण नंतर विक्रांतने जे काही केलं, वेदांतला जेव्हा कळलं की विक्रांत कोणाच्या प्रेमात पडलाय, तर तो त्या मुलीला शोधत आमच्या घरापर्यंत आला। मी तुमच्या घराजवळच उभा आहे। त्याचा स्वतःच्या रागावर ताबाच नसतो। वेदांतने माझ्यावर हात उगारला। माझ्या भावाला काही झालं ना तर सोडणार नाही मी तुला। कसले कसले आरोप केले त्याने आमच्यावर। मी इथे जीवाच्या आकांताने त्या मुलीला शोधतोय, आणि ती मुलगी कुठे? माझ्याच ऑफिसमध्ये, माझ्याच बहिणीच्या खांद्यावर चढून जॉब करते। विक्रांतचा पाठलाग करत होतीस ना? मला ना आधीपासूनच डाऊट होता। तू ना दिसतेस तशी साधी सरळ नाहीयेस। असं सिनेमामध्ये होतं किंवा न्यूजपेपरमध्ये आर्टिकल येतात की एका मुलीने एका मुलाला असं प्लॅन करून फसवलंय, आणि तेव्हाच तू हे प्रेमाचं नाटक केलंस। मी तुला आधी पण विचारलं होतं, पैसे हवेत का? पैसे हवेत का? किती पैसे घेणार आहेस माझ्या भावाचा पिछा सोडण्यासाठी? बोल ना। तूच सांग दादा, आम्ही असल्या मुली आहोत का? त्याला काय वाटतं की प्रेमही विकत घेता येतं? जो स्वतःच्या भावाला सुद्धा समजू नाही शकला, तो मला काय समजून घेणार होता? त्याला मुलींचा प्रॉब्लेम आहे, ह्यात आमचा काय दोष? मला तर ह्याच गोष्टीचं आश्चर्य वाटतंय
की एवढ्या नाजूक घटनेनंतर कोणी असं कसं रिॲक्ट करू शकतं. त्याला जो त्रास होतोय त्यापेक्षाही जास्त त्रास ताईला होतो, आणि तेही तिची चूक नसताना. मग तूच सांग दादा, कसं काम करायचं इथे? एकीकडे म्हणायचं की ऑफिसमध्ये पर्सनल गोष्टी बोलायच्या नाहीत, आणि स्वतःला जेव्हा पर्सनल गोष्टी बोलायच्या असतात तेव्हा सारखं सारखं भेटायचं. मग आपण काय फक्त त्याच्या तालावर नाचत राहायचं? अमूल्या, गोष्टी इथपर्यंत गेल्या. मला सांगायचं होतंस, मला फोन करायचा होतास, अगं आद्याला सांगायचं होतं. अरे कसं सांगणार दादा, तूच सांग ना. बहिणीचा भाऊ आहे तो, पण त्याला कुणाची किंमतच नाही. त्याला वाटतं की प्रेम म्हणजे एखादं प्रोजेक्ट आहे, किंवा मग एखादं टास्क आहे. आय एम सॉरी टू से दिस, पण वेदांत खरंच खूप श्रीमंत आहे. पण श्रीमंती सोबत जो एक अभिजात नम्रपणा असतो ना, तो त्याच्याकडे नाही. तो कधी कुणाचा आदर करूच शकत नाही. मग काम तरी कसं करणार अशा माणसासोबत? आम्हाला अण्णांनी मानाने वाढवलं, त्यांनी आजवर आमच्यावर हात नाही उगारला. मग वेदांत जेव्हा माझ्यावर येऊन हात उगारतो तर मी कसं सहन करणार होते? कम इन. सर, तुम्ही बोलवलं होतं? सार्थक सरांना सांग आता मी फ्री आहे. ठीक आहे सर, सांगतो. जा, उभा काय? सर, ते आज येताना ते कारमध्ये काय? सर, ते कारमधून सार्थक सर आले आणि त्यांनी मला लिफ्ट दिली सर. खूप चांगलेच सर ते. तुला जॉईन व्हायचं? हो. करू ट्रान्सफर? नाही सर, सॉरी सर, मी निरोप देतो त्यांना सर. सॉरी सर. मला एक कळत नाही, वेदांत असा कसा वागू शकतो? नाही, मी आत्ताच जाऊन त्याच्याशी बोलतो. दादा थांब. माझ्या वतीने तू वेदांशी बोलणं मला खरंच पटत नाही. हे बघ, मी माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते, पण त्यामुळे तू तुझे वेदांत सोबत असलेले रिलेशन्स खराब नको करू प्लीज. अगं, पण त्याला कोणीतरी सांगायला हवं ना. अरे हो दादा, पण माझ्यामुळे तू का वाद घालतोयस? हे बघ, हे तुझं पहिलं व्हेंचर आहे, आणि माझ्यामुळे ते बंद झालं ना तर मी स्वतःला कधीही माफ नाही करू शकणार. तू पहिले शांत हो. हे बघ, तू त्याच्याशी बोल, नक्की बोल, पण तुझा राग शांत झाल्यावर. हे असं रागात नाही, आधीच त्याला त्याचा राग कंट्रोल होत नाही. मग त्यात तू तरी त्याच्यासारखा वागू नकोस प्लीज. आणि दादा, असं फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करणं माझं पॅशन कधीच नव्हतं, हे तुला सुद्धा माहिती. पण तुझं हे असं जाणं मला अजिबात आवडलं नाही. आम्ही दोघंही तुला रिक्वेस्ट करतोय, तुला राजीनामा द्यायची काहीही गरज नाहीये. ऍक्च्युली दादा, मी असा विचार करतेय की मी माझं पॅशन फॉलो करावं. मला डॉक्टर व्हायचंय. अर्धी नाही, पूर्ण डॉक्टर. आणि त्यासाठी मी मेडिकल एंट्रन्स एक्झामची तयारी पण सुरू केली. अगं, तुला हवं ते कर, मी तुला स्टडी लिहू दे. पण आता काही महिने आद्या फॅशन वर्ल्ड मध्ये काम कर, विषय संपला. काय झालं? इगो मध्ये येतोय का? सॉरी दादा. कम इन. सार्थक सर, वेदांत सर म्हणाले की ते फ्री आहेत. आलोच मी. ठीक आहे, मी आलोच वेदांतला भेटून.
तू हिला जाऊ देऊ नकोस. दादा प्लीज प्लीज त्याच्याशी भांडू नकोस प्लीज. नाही भांडणार. डोंट वरी. कम इन. हाय. हाय. हॅव अ सीट. नाही नको. वेदांत, मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. बोल. वेदांत, मी तुझ्या ऑफिसमधून सुरुवात करतोय, पण इथे माझ्या निर्णयांना काही किंमत असणार आहे का? हा प्रश्न माझ्या मनात आलाय. का? मी तुमच्या कोणत्याही कामात अडथळा आणलेला नाहीये. पण माझ्या पहिल्या स्टाफ मेंबरने राजीनामा दिला. मग त्याला मी जबाबदार नाही. हे जाऊन तू तिलाच विचार. आता तूच सांग, राजीनामा परत घ्यायला. ती नाही ऐकत आहे. हाच प्रॉब्लेम आहे. ती कोणाचाच ऐकत नाही. मी एक टास्क दिला, तिने पूर्ण केलं, विषय संपला. पण ती इगो मध्ये आणते, अडून बसली. ती ना ॲरोगंट आहे. नाही, मी अमूल्याला लहानपणापासून बघत आलोय. ती स्पष्ट बोलते, पण ॲरोगंट नाहीये. ती हसत खेळत काम करते रे. काय ना सार्थक, हे माझं ऑफिस आहे. हसण्या खेळण्याची जागा नाहीये. इट्स बिझनेस अँड आय एम सिरियस अबाउट माय बिझनेस. आणि तशी ती तुझी स्टाफ मेंबर आहे. सो तू तिला सांग सिरियस व्हायला. अमूल्या, आय नो या गोष्टीसाठी ऑलरेडी खूप उशीर झालाय, बट आय एम रिअली व्हेरी सॉरी. वहिनी अगं तू का सॉरी बोलतीयस? चूक माझ्या भावाची आहे हे मला माहितीये, पण मला हेही माहितीये की तो कधीच कोणालाच सॉरी म्हणणार नाही. त्यामुळे त्याच्या वतीने मी तुझी माफी मागते. वहिनी अगं तू नको माफी मागूच. हे बघ, जे काही झालं त्यात तुझं काहीही चुकलेलं नाही. त्यामुळे प्लीज तू माफी मागू नकोस. बरं मला सांग, दादाने मला सांगितलं होतं की तो तुला भेटणार आहे. काय म्हणाला ग तो? काही नाही, बस विचारत होता तो की ताईला गौतम आवडतो का विक्रांत. मग सांग ना. हे बघ, मला तरी सांग, आरतीच्या मनात काय चालू आहे? ताईने लग्नाला होकार दिला. घरात लग्नाची तयारी सुरू आहे. मला वाटतं ह्यातच तुझ्याही प्रश्नाचं उत्तर आलंय. वहिनी अगं तूच सांग, अशा परिस्थितीत मी ताईला कसं सारखं सारखं विचारू की तुला विक्रांत बद्दल काय वाटतं? हे योग्य वाटतं का तुला? वहिनी, मी समजू शकते ग सगळं, पण मला माझ्या भावाची खूप काळजी वाटते. तो खूप सिरियस आहे या सगळ्या बाबतीत. आणि वेदांत दादा सुद्धा असं का वागतोय हे पण मी समजू शकते. त्याचं खूप प्रेम आहे ग आम्हा दोघांवर. तो 20 वर्षाचा असताना त्याने आमच्या दोघांसाठी घराची आणि बिझनेसची जबाबदारी उचलली. हा, तो आता असा का आहे हे मी आता नाही समजावू शकत. अमूल्य, आय नो तो रूढ वागतो, पण तो खरंच खूप हळवा आहे ग. निवे, मला सांग, तू थांबतेस ना इकडे? मला खरंच खूप आवडतं ग तुझ्या बरोबर काम करायला. तू प्लीज नको ना जाऊस.
दादा बदलेल ग हळूहळू. 0 to 10च्या स्केलमध्ये त्याच्यात नक्कीच बदल झाले. पण वहिनी, अगं त्याचा इगो, सगळ्या गोष्टी माहीत असून सुद्धा स्वतःची चूक मात्र ऍक्सेप्ट करण्याची हिंमत नाहीये त्याच्याकडे. बाय द वे, मला सांग तरी, मी असं काय चुकीचं वागलोय? वेदांत, तू जे काही वागलायस, जे काही बोललायस ना, ते तिने आम्हाला सगळं सांगितलंय. कशाबद्दल? हो, ते का? हे बघ, ऑफिशियल गोष्टीबद्दल मी काही बोललेलो नाहीये. अरे वेदांत, पण काही पद्धत असते मुलींशी बोलण्याची. मी जे काही बोललोय ते पर्सनल गोष्टीविषयी, त्याचा ऑफिसशी काही संबंध नाही. त्यात तिची काय चूक? इव्हन त्या पर्सनल गोष्टींमध्ये. का? विक्रांतबद्दल तिला आधी सांगता नाही आलं मला, आणि त्यात तिचा तो ॲटिट्यूड. मी सहन नाही करणार आहे हे सगळं. आणि या ऑफिसमध्ये मी कोणाशी कसं वागायचं ना, ते तू नको सांगूस मला. तुला तिची गरज आहे ना, मग तू जाऊन तिला कन्व्हिन्स कर. आणि हा विषय सोडून दुसरी कोणतीही मदत लागणार असेल ना, तर आय एम देअर फॉर यू. Anything else? Nothing. Thanks. विजय, अमूल्याला केबिन मध्ये पाठव लवकर. अमूल्या, काय ठरलंय तुझं? हे बघ, हे माझं फर्स्ट व्हेंचर आहे आणि मला तू इकडे हवी आहेस. वहिनी, हे बघ, मी समजू कम इन. अमूल्य मॅडम, तुम्हाला वेदांत सरांनी बोलवलंय. येते मी. ठीक आहे. मी आलेच भेटू. पण मी जे काही बोलले त्याचा प्लीज विचार कर. येते. काय रे, काय झालं? दादा काय म्हणाला? तो मानायलाच तयार नाहीये तो चुकलाय म्हणून. माझ्यावर ढकलतोय. मला म्हणतो तुला अमूल्याची गरज आहे, तू कन्व्हिन्स कर. मला एक सांग, अमूल्य तयार झाली का? म्हणजे झाली का ती कन्व्हिन्स? ती काही बोलली तरी नाहीये, पण आय होप ती होईल जॉईन. सार्थक, मी काय करू? मला काहीच सुचत नाहीये. मी दादाला सगळं सांगून टाकू का? तुझ्या घरी जे काही बोलणं झालंय ते. नाही, नको. नवीन वाद नको आता. हे बघ, आपण फार उशीर केला तर खूप गोंधळ होईल. सार्थक, तुझ्या पप्पांनी मला स्पष्ट विचारलंय की तू कोणाच्या बाजूने आहेस. काय करू मी? विक्रांतला सारिका आवडत नाही हे मला माहिती, पण आता हे प्रपोजल येईल तेव्हा मी काय करू? हे बघ अद्या, तू आपल्या घरी असशील तेव्हा सारिकाच्या बाजूने बोल, आणि जेव्हा तुझ्या घरी असशील तेव्हा विक्रांतच्या बाजूने बोल. थोडं कमी बोल आणि समजून उमजून बोल. सार्थक,
तू प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोयस की अजून कॉम्प्लिकेट करतोयस? हे बघ, हे पॉलिटिक्स नाहीये. विक्रांतच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. खरं सांगू, तारेवरची कसरत आहे आणि माझ्याकडे उत्तर नाहीये. आद्या, तू समजतेस तेवढे सरळ नाहीये माझ्या घरचे. पप्पा 24/7 पॉलिटिक्समध्ये रमतात, तसेच विचार करतात. आद्या, तुला सुद्धा डिप्लोमॅटिक वागावं लागेल. काही दिवस, लवकरच काहीतरी मार्ग सापडेल. शोधू आपण. काय ठरवलंस? कशाबद्दल? राजीनाम्याबद्दल. दादा आणि वहिनीशी बोललीये. त्यांना सांगितलंय की मी या ऑफिसमध्ये काम करू शकत नाही.